हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. कशा आहात सर्वजण? मजेत आणि मस्त ना. आम्ही पण खूप छान आहोत. तर परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर वार आहे आज रविवार. तर सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. स्किप न करता पूर्ण बघा. आवडलं तर नक्की लाईक कमेंट शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. स्किप न करता पूर्ण बघा. आता आहे ना सकाळीचे 9 वाजलेत आणि आज खूप उशीर झाला आहे आवरायला. आणि हे बघा आवनीचा काय चाललंय. ब्रश करायचं चाललाय. आंघोळ नंतर करणार आहे आता. स्कूल नाही म्हणून. हे कशात बोडी दम ब्रश चांगला पाण्याने धुवून द्या तिला. कसं आहे यावर्षी खूप चिंच आल्यात आमच्या झाडाला आणि अजून पिकलेलं नाहीये आणि गाभोळ्या पण नाही झाल्या. चहा ठेवलाय बघा मी. दूध गरम करायची छोटीशी चरवी आहे. त्याला काट पण नाही. त्याच्यामध्ये चहा ठेवलाय. आता मस्त असं चहा घेऊ आणि मग बाकीची कामं करू. स्वयंपाक पण बनवायचा आहे. अजून भरपूर सारी कामं राहिलेत माझी आणि संडे असल्यामुळं. आता इथं ना चहा वगैरे ठेवला मी आणि आजी आणि सगळे बसले होते चहा घेण्यासाठी आणि मग पण चहा ठेवला इथं. आणि काय झालं, शिवना आमचा खूप त्रास देत होता. अवनीला मारत होता. त्यामुळे जरासं ओरडत होते मी त्याला. म्हणून आहे ना आवाज आहे ना म्यूट केला मी, कारण खूप जास्त आवाज येत होता आणि सगळा गोंधळ होता. तर म्हटलं आता आवाज म्यूट करून टाकावं, नाहीतर मग मला नाही का तसंच ठेवायचं होतं अनम्यूट करून, कारण जेवढा रिअलमध्ये व्हिडिओ बनेल तेवढा जरासं छान वाटतो. म्हणून मग आणि आहे ना एडिटिंग करायला पण सोपं जातं. आणि कधी कधी जर वेळेअभावी आपण एडिटिंग नाही करू शकलो तरीसुद्धा व्हिडिओ अपलोड करता येतो. तर आज रविवार आहे आणि सगळी कामं आहे ना उशिरा होत आहेत रविवारमुळं. अवनीत जर घरी असले ना आमची कामच पटपट उरकत नाही, कारण सगळे उशिरा उठतात. रोज आहे ना तिला 7-7:30पर्यंत घरातून बाहेर पडावं लागतं. म्हणून आहे ना सगळी कामं आहे ना पटपट होत असतात. पण जेव्हा केव्हा घरी असते ना ती, तर खूप गोंधळ उडून जातो आमचा. तर आत्ताशी आहे ना चहा चालला आहे, कारण 9 पण वाजले होते आणि सगळे आंघोळी वगैरे करेपर्यंत आहे ना 9 वाजले आणि चहाचा टायमिंग 9पर्यंत गेलेला आहे आमचा आज. आणि तेच शिवला मी सकाळी उठल्याबरोबर आहे ना दूध गरम करून देत असते, कारण त्याला भूक लागते आणि त्याच्यामुळे ना तो सकाळी उठल्या बरोबर दूध पित असतो. म्हणूनच सकाळी पटकन असं दूध गरम करून ठेवते. काय होतं तर हे जे चरवी आहे ना बिना काटाची, त्याच्यामध्येच रात्री दूध काढत असतात त्याच्यापुरतं, कारण आता गाय पण आमची जास्त दूध देत नाही आहे. कसं आहे दिवसेंदिवस आहे ना, आता पावसाळा संपला की जनावरांना चारा पाणी खाण्याचे नाही का खूप जास्त हाल होतात त्यांचे. आणि चारा पाणी जर कमी पडलं ना मग ते दुधाला पण कमी पडत असतात जनावरं. आणि आमच्या इकडे भरपूर तरी म्हणजे नाही का तसं म्हणायला गेलं तर बऱ्यापैकी चारा आहे. पण कसं असतं थोडंफार कमी जास्त झालं की दूध पण कमी जास्त होतं. तर सगळ्यांनी माझ्यासोबत चहा घ्यायला या. आणि चहा घेतला आणि मी नाही का नंतर लगेचच स्वयंपाकाला लागले होते, कारण अवनीच्या पप्पांना पण जायचं होतं बाहेर ट्रॅक्टर घेऊन त्यांचे कामानिमित्त. त्यामुळं म्हटलं चला पटपट स्वयंपाक करून घेऊ. आणि पीठ मळून घेतलं, चपात्या वगैरे करून घेतल्या. आणि ना त्यांनी काल मिसळ घेऊन आले होते पार्सल. मग चपाती आणि मिसळ आम्ही त्याचाच नाश्ता वगैरे केला. आणि दुपारी ना मी त्यांच्यासाठी चिकन बनवलं होतं. तर मी तर खात नाही नॉनव्हेज, त्यामुळे त्यांनीच खाल्लं, अवनी आणि त्या दोघंजणं.
आणि हे बघा आता आमचं दुपारनंतर आहे ना इथं प्लांटिंग म्हणजे झाडं लावण्याचं काम चालू आहे. आणि संडेला जर घरी असले ना उनी तर असेच आम्ही काहीतरी गोष्टी करत असतो, जेणेकरून लहान मुलांना पण आहे ना सवय लागते. सगळ्या गोष्टी जे आपण करतो ना त्याचं निरीक्षण करत असतात लहान मुलं आणि मग तेच करण्याचा प्रयत्न करतात. तर पलीकडे आहे ना मी छान असा खड्डा बनवला होता आणि एक भारी असं आळं केलं आहे पूर्ण. आणि त्याच्यामध्ये ना आपली लाल मिरची आहे ना सुकलेली ती कुस्करून टाकली आहे एकदम बिया वगैरे काढून, कारण मला आहे ना त्याचं रोप बनवायचं होतं मिरच्याचं. आणि मग मी असंच ट्राय केलं विचारपूस करून सगळ्यांची नाही का कसं काय करतात काय. मग सगळ्यांनी असं सांगितलं मला एक छोटंसं आळं बनवायचं किंवा थोडंसं स्पेस मस्त असं खांदून माती वगैरे नाही का हे उकरून त्याला भारी असं आळं बनवू आणि मग त्याच्यामध्ये ना रोप मिरच्याचं जे आपल्या बिया आहेत त्या मी टाकून दिल्या त्याच्यामध्ये. आणि थोडंसं पाणी शिंपडलं, जास्त पण पाणी टाकायचं नसतं. ओव्हर वॉटरिंग जर केली ना कुठलं पण झाड असो किंवा जे आपण शेतात पेरतो उगवतो त्या सगळ्या गोष्टींना आहे ना लिमिटेड पाणी टाकावं लागतं. आणि ना एक दिवस सोडून पाणी टाकायचं म्हणजे नाही का चिखल होत नाही आणि जे आपण बिया वगैरे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये ते असं बुजलं जात नाही. म्हणून मग तसंच आजीने सांगितलं मला त्याप्रमाणे मी केलं, कारण मी पहिल्यांदाच शेतीतलं एवढं काही मला माहीत नाही आहे, पण आता मी करण्याचा प्रयत्न करते आहे. तर मग आता मी जसं करत होते ना तसंच आवणीने बघितलं आणि खड्डा खांदायला इथं सुरुवात केली होती. पण मी ना तिला म्हटलं तुला काही जमणार नाही, कारण आहे ना पाऊस पडून गेल्यानंतर आहे ना जमीन अशी एवढी भुसभुशीत राहत नाही. थोडेसे जेवढा आपण वापर करतो ना त्या जाग्यांचा तोडातोडी होते ना तेवढी जागा आहे ना खूप अशी कडक होते. आणि तसंच आमच्या इकडे पण झालं होतं, एकदम अशी कडक झालेली आहे एवढी जागा, कारण एवढा वापर असतो जागेचा. म्हणजे पूर्ण शेतातच घर आहे पण एवढ्या जागेचा आम्ही वापर करत असतो, त्यामुळे ना खूप जास्त कडक झालं होतं. आणि काळे माती आहे रान काळ्या मातीचं पूर्ण, तर त्यामुळे ना खूप जास्त कडक झालं आहे. मग मी तिला खड्डा खांदून दिला आणि काय झाड लावू कुठलं झाड लावू हेच काही कळेना तिला, कारण सगळे झाडं आहेत बांधाला साईडला पण रोपं पण नव्हते तिच्या म्हणजे आमच्याकडं वेगळं असं लावण्यासारखं. तर मग तिचीच इच्छा होती की काहीतरी लावायचं म्हणून आहे ना मग मी एक जास्वंदीचे अशी कटिंग करून आणली, कारण खूप मोठमोठे झाडं झालेत जास्वंदीचे आणि त्याची फुलं आहे ना हातालाच येत नाही. आणि कोणी नसेल ना मला ते फुलं पण तोडता येत नाही, थोडंसं अडचणीत लावलेली आहेत बांधाच्या साईडला. पण मग म्हटलं जाऊ दे एखादं जवळ जास्वंदीचं झाड आपल्याला देवाला पूजेसाठी होईल फुलं म्हणून. मग तेच एक कटिंग करून घेऊन आले मी. आणि आता बघा इथं शिव अवनी आम्ही तिघंजणं पण आहोत, चालली आमची प्लांटिंग. तर बरेच वॉइसवर करताना फोन आला होता, मग फोन घेतला आणि परत कंटिन्यू केलं मी. तर कसं असतं घरात राहून जर अशी काहीतरी कामं जर करत राहिले ना ती सवय लागून जाते बरं का. तर मला आहे ना आता संक्रांतीनिमित्त आहे ना माझं एक ब्लाऊज पण शिवायचं होतं, कटिंग करून ठेवलं होतं आणि 4-4:30 काहीतरी वाजले होते आता. आणि दुपारचा पूर्ण टाईम माझा नाही का ह्याच्यातच गेला होता, कारण मिरचीचे रोपं वगैरे टाकून दिले आणि सगळं घरातलं कामं वगैरे आवरायचं म्हटलं ना खूप टाईम निघून जातो. आणि ना दिवस पण लहान आहे त्याच्यामध्ये आणि कामं करता करता घरातले कसा वेळ जातो काही कळत नाही. तर त्यातलाच वेळ काढून म्हटलं आता चला आज ही काम करून घेऊ. आणि अवनीची पण इच्छा होती, ती कसं असतं सुट्टीच्या दिवशी आहे ना रोज तर टाईम भेटत नाही तिला, 7:30ला जाते आणि संध्याकाळी 3-4 वाजून जातात यायला, म्हणजे 3ला स्कूल सुटते आणि 4-4:30पर्यंत घरी येत असते ती. आणि त्याच्यानंतर मग तिचं रोजचंच होमवर्क वगैरे बाकी सगळ्या ज्या गोष्टी असतात शाळेच्या त्याच तिला करता करता नाही का टाईम निघून जातो आणि वेळ भेटत नाही कसलाच. पण सुट्टीच्या दिवशी आहे ना ती माझ्यासोबत काही ना काही अशा गोष्टी ज्या असतात ना ते करत असते. आणि त्या खरंच चांगली सवय असते बरं का लहान मुलांना आत्तापासूनच नेचरच्या जर सानिध्यात ठेवलं ना आपण तर खरंच त्यांच्यावर म्हणजे नाही का चांगले संस्कार होतात. झाडं वगैरे चांगले कसं जीव लावायचं झाडांना, माणसांसारखं कसं जपायचं, हे सगळ्या गोष्टी जर आपण जर केल्या ना त्यांच्यासमोर त्या सगळ्या गोष्टी आपल्या निरीक्षणातूनच लहान मुलं शिकत असतात. आमचा शिव पण बघत असतो आणि मध्ये मध्ये करतो, सगळ्या आपण ज्या गोष्टी करतो ना त्या सगळ्या
बघत असतो तो मग तसा करायचा प्रयत्न करतात. आणि हे जे संस्कार असतात ते लहानपणापासूनच लागतात. तर मी पण आता तेच म्हटलं चला आता यांना पण सामील करून घ्यायचं ह्या मुलांना. आणि ज्या त्या गोष्टी शिकता येईल, शिकवण्यासारख्या असतील त्या जर शिकवल्या ना चांगलं वळण लागतं आणि नको त्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष जात नाही. सपोज आता हल्ली कसं मोबाईल वगैरे घेऊन बसतात लहान मुलं, तर आपण त्यांचं लक्ष जर वळवलं ना अशा काही गोष्टींमध्ये, तर मग त्यांना सवय पण चांगली लागते आणि घरातून बाहेर पडतात, मोबाईलमधून बाहेर पडतात आणि अशा काही गोष्टी त्या करतात. आणि बघा आता अवनीचे पप्पा संध्याकाळ झालेले आहे, त्यांना कामासाठी जायचं आहे परत एकदा आणि आराम करून आता निघालेत. आणि हे बघा आता मी बसले इथं मशीनवर, म्हटलं चला आता ब्लाऊज शिवून घ्यावं. कारण आता सध्या तर काही ब्लाऊज सगळ्यांचे मी रेडी करून दिले होते आणि त्यामुळेच मग व्हिडिओ वगैरे मला टाकता येत नव्हते असं लॉंग व्हिडिओ. तर सगळे बाहेरचे आता ब्लाऊज आवरून घेतलेत, मी शिवून घेतलेत आणि म्हटलं आता वेळ आहे तर माझे शिवून घेते. आणि अवनीचे पप्पा आता चालले ट्रॅक्टर घेऊन आणि संध्याकाळी आता खूप उशीर होणार आहे कारण ट्रीप संध्याकाळचं आलेली आहे. आणि आमची आजी ना, माझी आजी सासू, ती पण गावात गेल्या तर त्यांच्या मुलीकडं भेटायला म्हणून गेल्या होत्या आणि त्या पण आल्या नाही. म्हणून आहे ना घरी आम्ही कोणीच म्हणजे नाही का आम्हीच होतो, शिव, मी, अवनी. आणि खूप जास्त भीती वाटत होती कारण शेतात घर आहे आमचं आणि इकडे जास्त कोणी येत जात पण नाही. आणि संध्याकाळ झाली ना तर पूर्ण असा अंधार होऊन जातो, त्यामुळे जरा भीती वाटते. तर म्हटलं चला आता ब्लाऊज शिवायला घेतलं आहे मी. तर कटिंग करून ठेवलं होतं, असं 2-3 ब्लाऊज जर कटिंग करून घेतले ना पटपट शिवून होतात. आणि माझ्या मशीनला मोटर पण नाही आहे, मला पायंडलवरच मशीन चालवावं लागते आणि थोडासा वेळ लागतो. पण बऱ्यापैकी लवकरात लवकर ब्लाऊज शिवण्याचा मी प्रयत्न करते. तरी अस्तरचं ब्लाऊजला मला 1 तास, पाऊण तास, 1 तास तरी लागतोच, कारण डबल काम असतं ना अस्तरचं. तर हे बघा आता मी ब्लाऊज कटिंग करून घेतलं आहे आणि जास्त काही मी डिझाईन वगैरे काही करणार नाही आहे. सिल्कचं ब्लाऊज आणि एकदम साधी अशी कटिंग केलेली आहे, प्रिन्स कट. आणि मागचा गळा गोल असा शिवून घेणार आहे आणि थोडीफार लेस नॉट असे लावून देणार आहे, कारण जास्त झकपक असं डिझाईनचं जर बनवायचं म्हटलं ना टाईम पण लागतो आणि एवढं काही मला जास्त आवडत पण नाही डिझाईनचे ब्लाऊज. आणि साधे सिंपल असे मी शिवत असते माझे स्वतःचे. तरी ब्लाऊज वगैरे रेडी केलं मस्त हुक वगैरे लावून आणि झालेला आहे ब्लाऊज शिवून मागाशीच. आणि मस्त संध्याकाळची पूजा वगैरे केली, रानात जाऊन दिवा वगैरे लावला देवाला. तर एवढंच होतं आजचा वेळ, माझं रुटीन. आवडलं असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलवर आलाच आहात तर सबस्क्राईब करूनच जा. थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटू नवीन व्हिडिओसोबत.